ज्ञानेश्वर आणि दिव्या. काल कस्टमर पर्यंत झाले राईट, सगळे जॉईन आहेत ना मीटिंग. ISDM होईल ते. थांब तसं नाही. नाही नाही मला चालेल ना, तुला म्हणजे चालेल, शो होते ना तुझ्यावर. हल्ली बाहेर. काल आपण कस्टमर समरी मध्ये काय काढलेलं, टॉप कस्टमर काढलेलं, त्याचा रेव्हेन्यू, त्याची टोटल ऑर्डर क्वांटिटी, देन आपण टॉप 100 कस्टमर काढलेले राईट. आता फक्त एक नॉर्मल डॅशबोर्ड दिसतोय, आपण काही डिझाईन केलेलं नाही आहे राईट. ओके, हॅलो ऑनलाईन आय एम ऑडिबल ना. आपण कस्टमर लुकअप मध्ये हाय कॅटेगरीज आणि लो कॅटेगरीज नावाचं एक कॉलम क्रिएट केलेलं, आठवते सगळ्यांना. हाय कॅटेगरी, लो कॅटेगरी आणि मीडियम कॅटेगरी. त्या मीडियम कॅटेगरी, हाय कॅटेगरी आणि लो कॅटेगरी जे आहे, मला त्याचे बघायचं की बाबा प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याकडे किती रेव्हेन्यू आला राईट. मला काय व्हायचं, प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला किती रेव्हेन्यू आलाय. जेव्हा आपल्याला एखादं डिस्ट्रीब्युशन बघायचं असतं किंवा एखादं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असतं, तेव्हा आपण यूज करतो पाय चार्ट और डोनट चार्ट. कोणतं, पाय चार्ट और डोनट चार्ट. बट पाय चार्टची कंडिशन एकच आहे की मोर दॅन 5 कॅटेगरी तुम्ही कधीच पाय चार्टवर दाखवायचं नाही. मिनिमम 5 कॅटेगरी पर्यंतच, मॅक्सिमम 5 कॅटेगरी पर्यंत. जर 5 कॅटेगरी असेल तरच पाय चार्ट और डोनट चार्ट यूज करा. जर त्याच्यावरती असेल मग त्यासाठी ट्री मॅप अँड बाकीचे आहे. ओके, आता माझ्याकडे कॅटेगरी फक्त 3 आहेत. हो, हाय कॅटेगरी, मीडियम कॅटेगरी आणि लो कॅटेगरी राईट, 3च कॅटेगरी. सो मी काय करणार त्यासाठी पाय चार्ट यूज करतो. ओके, इथे पाय चार्ट आहे, त्या पाय चार्टला यूज करतो. बघा, जर मी जास्त जे व्हॅल्यूज असतील आणि तिथं जर मी पाय चार्ट यूज केलं, कसं दिसतं ते काय कळते का त्यामध्ये. मॅनेजमेंट जा घरी, बरोबर. सो मी काय करतो, फर्स्ट पाय चार्ट घेतो. ठीक आहे, पाय चार्ट काम काय करतं, बेसिकली डिस्ट्रीब्युशन दाखवतो. काय दाखवतं, डिस्ट्रीब्युशन. ओके, पाय चार्ट घेतला राईट. ओके, सो इथे विचार तुम्हाला लिजेंड अँड व्हॅल्यूज. मला डिटेल्स पण नको आणि आता टूल टिप्स पण नाही दाखवायचं, मला फक्त लिजेंड अँड व्हॅल्यूज राईट. लिजेंड मध्ये काय पास करू शकतो आपण, एनी तुमच्या अकॉर्डिंग राईट. जे काही डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यू असेल, लाईक म्हणजे तुमची कॅटेगरीज, परत सब कॅटेगरी, जे काही डिस्क्रिप्टिव्ह व्हॅल्यू टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असेल ते नेहमी लिजेंडमध्ये येतं. आणि व्हॅल्यूजमध्ये तुमचा टोटल रेव्हेन्यू, टोटल प्रॉफिट, टोटल ऑर्डर्स, जे काय असेल तुम्हाला जे दाखवायचे, जे डिस्ट्रीब्युशन दाखवायचे ते कुठे येणार, नेहमी व्हॅल्यूजमध्ये येतं. ओके, जे आपण कॅटेगरीचं एक्स्ट्रॅक्शन केलं ते कुठे केले, कोणत्या टेबलमध्ये केले, कस्टमर लुकअपमध्ये राईट. कुठे कस्टमर लुकअप, कुठे, ओके, आलं. हाय आणि लो आपण दोनच ठेवलेलो होते, हाय आणि लो आलं. बट अजून मला चार्ट दिसतोय का, मला नाही दिसत आहे. का नाही दिसत आहे, आपण व्हॅल्यूज पास केल्यात त्याला,
नाही केलं, त्यामुळे काय दिसतोय तो फक्त एक ब्लँक चार्ट दिसतोय. ओके, आता मला कशा थ्रू दाखवायचंय, टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट दाखवायचंय डिस्ट्रीब्युशन. त्यासाठी मी काय सिलेक्ट करणार अगेन व्हॅल्यूज मध्ये टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू आपण कुठे कॅल्क्युलेट केलाय, कॅल्क्युलेटेड मेजर्स मध्ये, राईट. सो इथं टोटल रेव्हेन्यू. ओके, टोटल रेव्हेन्यू उचलतो आणि व्हॅल्यूज मध्ये आलं डिस्ट्रीब्युशन ऑटोमॅटिकली. फर्स्ट जे आहे, हे जे आहे ते काय लो प्रायोरिटी, त्यांनी जास्त रेव्हेन्यू दिलाय. आता तुम्ही अमेझॉनवर गेला तरी असंच असतं ना, की बाबा कमवते 20,000चं, 20,000 पण मागवते लाखभराचं. बरोबर, असंच असतं ना. हाय प्रायोरिटी वाले कमवतात लाखभराचं पण मागवतात 10,000चं. असंच असतं, सगळीकडे जावं तुम्ही, असं असतं. म्हणजे काय म्हणतात त्याला, खायचे जात वेगळे, दाखवायचे वेगळे. दाखवण्यापुरते करतात सगळे. तसंच देत आपण EMI. EMI आल्यापासून सगळी वाट लागलेली. तर चांगलं पण आहे मोठ्या गोष्टींसाठी. ओके, सो इथं काय दिसतंय, लो प्रायोरिटीची किती रेव्हेन्यू दिलाय, राईट. देन हाय प्रायोरिटी किती दिलाय आणि बाकीचं असेल ते रिमेनिंग. ब्लँक का आलंय, बिकॉज ऑफ मिड घेतलंय का नाही घेतलं. ब्लँकला त्यांनी मिड ऍझ्युम केलं आणि डायरेक्ट त्यांनी व्हॅल्यू दिलेलं आहे तुम्हाला, डायरेक्ट किती असतील ते 15,000 समथिंग, 1,55,000. आणि या साईडला त्याचं पर्सेंटेज पण ऑटोमॅटिकली दिसतंय बघा, 0.63%. जर तुम्हाला मॅनेजरने विचारलं बघ किती पर्सेंट मध्ये डिस्ट्रीब्युशन झाले, तर सांगू शकता ना, 0.63% झाले. देन 98% समथिंग काय ते झालं, राईट. अँड देन 1.31% झालं. हे कशाचं का, हे काम काय करतं तुमचं पाय चार्ट, राईट. आपण अजून काय एक्सट्रॅक्शन केलंय, हाय कॅटेगरी आपलं, सॉरी, एज्युकेशन टाईप मध्ये हे केलं आपण, राईट. स्कूल, हायस्कूल, पार्शियल हायस्कूल, राईट. त्यामध्ये मला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं का, मला ऑर्डर्स किती येतात ते. म्हणजे हायस्कूलमध्ये असं ऑर्डर किती येतात ते, पार्शियल हायस्कूलमध्ये असणारे ऑर्डर किती येतात ते, प्लस देन जे इंजिनिअरिंगला आहे, जे डिग्री होल्डर आहेत ते ऑर्डर किती देते, ह्याचं मला डिस्ट्रीब्युशन दाखवायचं आहे. कॅटेगरीज किती झाल्या, 4 ते 5 कॅटेगरीज आहे. त्या कोणत्या आपण चार्ट यूज करणार, पाय चार्ट और डोनट चार्ट. पाय चार्ट और डोनट चार्ट, मी आता डोनट चार्ट यूज करतो. तिथं पाय चार्ट आहे, पाय चार्टच्या साईडला डोनट चार्ट. ओके, त्या डोनट चार्टला सिलेक्ट करतो. आला डोनट चार्ट. अगेन तो विचारतो मला लिजेंड, व्हॅल्यूज, डिटेल्स अँड टूल विचारतं. ओके, लिजेंड मध्ये काय टाकणार मी, कशाच्या अगेन्स्ट आपल्याला फाइंड करायचे, कशाच्या अगेन्स्ट, ऑर्डर. कशाच्या अगेन्स्ट, एज्युकेशन टाईपच्या अगेन्स्ट, राईट. एज्युकेशन टाईपच्या अगेन्स्ट आपल्याला ऑर्डर फाइंड आउट करायचे, बरोबर. एज्युकेशन टाईप कुठे आहे ते, कस्टमर लुकअप मध्ये कुठे गेलं, हा एज्युकेशन टाईप. एज्युकेशन टाईप उचलतो आणि लिजंड मध्ये टाकतो. आलं, कॉलेज, डिग्री, स्कूल, हे 3 काहीतरी आलेले व्हॅल्यू. अगेन मला व्हॅल्यूज विचारत होतो, व्हॅल्यूज मध्ये काय पास करणार मी, टोटल ऑर्डर क्वांटिटी, राईट. मला ऑर्डर क्वांटिटी बघायची, काय बघायचे, ऑर्डर क्वांटिटी बघायची. परत उचलतो आणि व्हॅल्यूज मध्ये टाकतो. ठीक आहे, टाकलं. ओके, इथं व्हॅल्यू डिस्ट्रीब्युशन दिसते ऑटोमॅटिकली तुम्हाला. डिग्रीचं किती, एवढ्या ऑर्डर क्वांटिटी आल्या, देन कॉलेजचे एवढे, देन स्कूलच्या एवढ्या. हे काय ते ब्लँक्स वगैरे येते, ते अदर्स आहेत डायरेक्टली. काय अदर्स, ब्लँक जे 0.17% येते ना, एकदम निग्लिजिबल आहे, 0.07%. बट बाकीचं डिस्ट्रीब्युशन कसं दाखवते, प्रॉपर मॅनर मध्ये दाखवते, राईट. ओके, कळालं. ब्लँक ठेवायचा नसतो मोस्ट ऑफ. त्या ब्लँक रिमूव्ह करण्यासाठी काय कुठे जायचं, अगेन फिल्टर्स पेन मध्ये, कुठे जायचं, फिल्टर पेन मध्ये. फिल्टर पेन मध्ये कुठे जाणार तुम्ही, एज्युकेशन टाईपला, राईट. इथं ब्लँक आहे बघा, सिलेक्ट ऑल करतो आणि ब्लँकला रिमूव्ह करतो. झालं, गेलं ब्लँक पण रिमूव्ह होतो. ओके, काय ब्लँक रिमूव्ह कसं करायचं. ओके, सो आता प्रॉपर मॅनर मध्ये दिसतं, ह्याचं समथिंग किती ते पर्सेंट, ह्याचं किती ते पर्सेंट आणि ह्याचं किती ते पर्सेंट, राईट. क्लिअर आहे एवढं. थोडं आपण ह्याला एडिटिंग करून घ्यायचं का, खूप सिम्पल डॅशबोर्ड वाटतं, राईट. कुठे जाणार मी एडिटिंग करण्यासाठी, अगेन फॉर्मॅट पेंटर मध्ये, राईट. इथं साईज अँड स्टाईल आहे, बरोबर. तर मी व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो, राईट. राऊंड कॉर्नर्स फक्त वाढवतो 20 लिमिट, शॅडो ऑन करतो. टायटल जे आहे ते असं त्याला सेंटरला घेतो.
तुम्ही लिजेंड आहे. लिजेंड म्हणजे काय असतं? लिजेंड म्हणजे काय? राईट, जे आहे एज्युकेशन टाईप त्याला काय म्हणतो लिजेंड. त्याच्या पण तुम्ही चेंज करू शकता सगळे, सेंटर लेफ्ट, सेंटर राईट, सेंटर, तुम्ही जिथं करायचं तिथं करू शकता तुम्ही. ओके. देन इथं मला स्लाइसेस विचारतोय. जेव्हा मी स्लाइसेसवर क्लिक करेल, जे काही तुमचे हे आहेत डिग्री, कॉलेज अँड स्कूल, त्याचे तुम्ही कलर्स पण चेंज करू शकता. तुम्हाला डिग्रीला दाखवायचं असेल समजा ग्रीन कलर, येलो कलर, येलो सिलेक्ट करू, डायरेक्ट चेंज झाला. राईट. म्हणजे तुम्ही व्हिज्युअल्स मधले जे बार्स असतात किंवा जे डिस्ट्रीब्युशन दाखवायचे, नाही का त्याला काय म्हणतो आपण, हाफ सर्कल्स म्हणतो आपण, त्याचे पण तुम्ही कलर चेंज करू शकता ऑटोमॅटिक अकॉर्डिंग टू यू. कुठे गेलो मी? स्लाइसेस मध्ये गेलो. का? हे स्लाइसेस आहेत ना, केकचे जसे स्लाइस कट करतात तसे हे स्लाइसेस आहेत, बरोबर ना? ते स्लाइसेस तुम्ही काय करता, जस्ट कलर चेंज करता. ओके, कळालं? आता लेबल्स आहेत. जर मी लेबल्स ऑन केलं, ऑफ केलं तर काय होईल? मी ऑफ करतो, काय काही व्हॅल्यूज दिसणार नाही. तुमची जी व्हॅल्यू ती दिसणारच नाही. मॅनेजरला काय नाही, दरवेळेस असं होल्ड करावं लागेल आणि सांगावं लागेल, अगेन होल्ड करावं लागेल, सांगावं लागेल, अगेन होल्ड करावं लागेल, सांगावं लागेल. किती वेळ जाईल त्यामध्ये? पण जर मी डेटा लेबल्स ऑन केले, अगेन ऑन करतो, डायरेक्ट व्हॅल्यू दिसतात ना. 39,000 एवढे एवढे पर्सेंटेज आहे, 21,000 एवढे एवढे पर्सेंटेज. मॅनेजर पण खुश, तुम्ही पण खुश. ओके ना? त्याची पोझिशन आहे, तुम्ही आउटसाईड घेऊ शकता किंवा इनसाईड घेऊ शकता. मी जर इनसाईड घेतलं तर आतमध्ये येणार डायरेक्ट, त्याच्यावर अजून ह्याच्यामध्ये दिसतंय, ते चांगलं दिसतंय अजून. अगेन ते प्रेफर आउटसाईड, अगेन प्रेफर इनसाइड, काय देऊ शकतो तुमच्या अकॉर्डिंग, इनसाइडच ठेवतो. ओके. देन द व्हॅल्यूज आहे. व्हॅल्यूजला पण तुम्ही चेंज करू शकता, म्हणजे डिस्प्ले युनिट्स आता कशामध्ये, आपल्या के मध्ये, राईट. तुम्ही त्याला मिलियन्स मध्ये देऊ शकता, बिलियन्स मध्ये देऊ शकता, ट्रिलियन्स मध्ये देऊ शकता. ते युनिट्स तुम्हाला चेंज करायचं. जर मी मिलियन सिलेक्ट केलं, 0 मिलियनच असणार आहे, बरोबर ना? के मध्ये आपल्या व्हॅल्यू, त्याला मिलियन मध्ये कन्वर्ट केलं काय असणार आहे? 0च मिलियन येणार आहे. 1 मिलियन म्हणजे किती लाख? right? ते 10 लाखाच्या आतमध्येच आहे ना. आणि जर बिलियन केलं तरी तेवढंच येणार. 1000 केलं तर तेवढंच. आता व्हॅल्यू दिसतील आपल्याला, राईट, का थाउजंड्स मध्ये होतं ना व्हॅल्यू. जर तुम्हाला सांगितलं मॅनेजरने बाबा युनिट चेंज करा, कुठून करणार तुम्ही? व्हॅल्यूज मध्ये जाणार आणि तिथून सगळे डिस्प्ले युनिट्स चेंज करा. तुम्ही डेसिमल प्लेसेस पण ते त्याच्यानुसार हे करू शकता. आत्ता ऑटो आहे, तुम्हाला 2 डेसिमल प्लेसेस व्हॅल्यू ठेवू शकता, त्याच्यात 2 टाकायचं, दॅट्स इट, एवढंच. जो जर रोटेट करायचा असेल तो तुमचा, डायरेक्ट हे करा, ते रोटेट होतो ऑटोमॅटिकली, जिथं तुम्हाला जी व्हॅल्यू लागेल ती दाखवू शकता. अगेन रोटेट करतो, किती डिग्रीला? 197 डिग्रीला, आता 2 डिग्रीला गेलो. ओके. हे सगळे चेंजेस कुठे करू शकता तुम्ही? तुमच्या फॉर्मॅट पेंटरमध्ये. केवढं स्ट्रॉंग आहे फॉर्मॅट पेंटर, का तुम्ही जे काही एडिटिंग आहे ते इथंच करायचे, तर हातच नाही लावायचा. ओके. अगेन मी याला पण थोडं डार्क करून घेतो. जर तुम्हाला ह्याचं डायरेक्ट द्यायचं असेल तर काय करणार तुम्ही? अगेन काय करणार? फॉर्मॅट पेंटर, एडिटिंग ह्याला देणार आणि कुठं करणार? इथं पेस्ट करणार डायरेक्ट. आलं का? सगळ्यात त्रास वाचला माझा. ह्याचं पण तसंच सेम. अगेन काय करणार? ह्याची एडिटिंग कॉपी करणार कुठं? फॉर्मॅट पेंटरमध्ये. अगेन ह्याला देणार. झालं, कामच वाचलं ना. सगळं घेतलं त्यांनी, सगळं इनसाइड विनसाइड सगळं घेतलं बघा. अगेन ह्याला पण काय करणार? अगेन ह्याला कॉपी, फॉर्मॅट पेंटर, चेंज. अगेन मला दरवेळेस कॉपी करावं लागणार ते. फॉर्मॅट पेंटर, चेंज. That's it. ओके. आता इथे जरा
तरी आपण घालून कलरिंग काहीच केलेलं नाही, काहीच. प्रोडक्ट लुकअप मध्ये डायरेक्ट कलरिंग करतो. आपलं समरीचं पेज झालं फर्स्ट. सेकंड कोणतं झालं? मॅपिंगचं पेज झालं. थर्ड कोणतं झालं? कस्टमर समरी. आता कोणतं पेज राहतं? प्रोडक्टचं. प्रोडक्टबद्दल इन्फॉर्मेशन दाखवायला लागेल आपल्याला. कोणतं प्रोडक्ट हायस्ट सेल झालं, त्याचा रेव्हेन्यू काय, किती वेळा ऑर्डर केला आहे तो, परत टॉप माझे 100 प्रोडक्ट्स कोणते आहेत, राईट. हे काय दाखवलं मला शो करावं लागेल, राईट. सो आपण एक नवीन पेज घेऊ, प्रोडक्ट समरी नाव. जसे इथे टायटलसाठी शेप ऍड करतोय. कलर चेक तर चेंज करतो. कलर कुठून चेंज करणार? फॉर्मेट पेंटर, देन बॅकग्राऊंड. पक्का का? कुठून चेंज करणार? बॅकग्राऊंड पक्का? पक्का? कुठून चेंज करणार सांगा. कलर चेंज करायचा तुला. शेप स्टाईल मध्ये जावा आणि फिल कलर इथं. फिल कलर कोणता आहे आता? मी करतो ब्लॅक कलर. त्याचे बॉर्डर्स पण ब्लू असेल तर आपण ब्लॅक करून टाकू. हे घेतो आपण. ओपन होतं साईड, ओपन होतं रे साईडला, जाऊन करून घेतलं. डन. आता माझा मॅनेजर येतोय आणि तुम्हाला एक टास्क देतोय की बाबा असं एक व्हिज्युअल घे, त्याच्यावर मला माझं नेक्स्ट टार्गेट जे असेल, आता रेव्हेन्यू काय ते झालंय माझं, ते नेक्स्ट टार्गेट पण तिथं शो व्हायला पाहिजे आणि त्या अकॉर्डिंग माझं रेव्हेन्यू दाखवायला पाहिजे. म्हणजे आता समजा माझ्याकडे 25 मिलियनचा सेल झाला आता, बरोबर? किती झालं? 25 मिलियनचा झाला, राईट. त्याच्यावर मी 30% इन्क्रीज दाखवतो, राईट. 30% इन्क्रीज दाखवलं किती येईल? 34 वगैरे टक्के, 34-35%. ते मला शो व्हायला पाहिजे की मला एक आपली जी टार्गेटेड व्हॅल्यू आहे ती शो व्हायला पाहिजे आणि आपण अचीव किती झालंय हे शो व्हायला पाहिजे, राईट. तेव्हा आपण कोणतं कार्ड यूज करत होतो? केपीआय कार्ड. केपीआय कार्ड सारखंच एक अजून व्हिज्युअल आहे, त्याला म्हणतो आपण गॉज मीटर. काय म्हणतो? गॉज मीटर. गॉज म्हणजे काय? जर तुमचं जे तुम्ही बाईक चालवता, बाईकवर एक स्पीडोमीटर असतं. स्पीडोमीटर ते कसं वर्क करतं? जर हाय हाय स्पीड असेल तर कसं वाटतं? ते एक्सेलेटर काय ती लाल काडी असते ती कुठे जाते? पुढे पुढे जात असते. तसंच गॉज मीटर आपल्या व्हिज्युअल्स मध्ये पण. ओके. इथे गॉज म्हणून एक आहे गॉज व्हिज्युअल म्हणून, त्या गॉज व्हिज्युअलला सिलेक्ट करतो. केलं सिलेक्ट. ओके. आल्यानंतर त्यामध्ये मला काय लागतं? व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू आणि टार्गेटेड व्हॅल्यू, राईट. एवढं दाखवतं. ओके. मग याच्यामध्ये फर्स्ट काय करतो? टोटल रेव्हेन्यू ट्रॅक करतो व्हॅल्यूमध्ये. ओके. काय करतो? टोटल रेव्हेन्यू ट्रॅक करतो व्हॅल्यूमध्ये. जेव्हा मी टोटल रेव्हेन्यू ट्रॅक केला तेव्हा किती होता आपला? 25 मिलियन. त्यांनी ऑटोमॅटिकली त्याचे डबल व्हॅल्यू घेतली आणि तर 50 मिलियन मला टार्गेटेड मध्ये दिलं, राईट. काय केलं त्यांनी? ऑटोमॅटिकली 25 मिलियनचे डबल घेतलं आणि 50 मिलियनचा जे असेल ते टार्गेटेड व्हॅल्यू दिली. पण आपली टार्गेटेड व्हॅल्यू आहे का? नाही. मग किती पर्सेंट टार्गेट करायचं? 35% इन्क्रीज करायचं. काय लिहिणार टॅक्स? काय लिहिणार टॅक्स? दिव्या. टोटल रेव्हेन्यूचं
35% increase. दिव्या, अभिजित, विद्या, काय लिहिणार? टार्गेटेड व्हॅल्यू, टोटल रेव्हेन्यू. ओके, देन व्हॅल्यू टाकला. कसली व्हॅल्यू? टार्गेटेड व्हॅल्यू. ठीक आहे, मेजर क्रिएट करतो मी टार्गेटेड व्हॅल्यू म्हणून. ओके, त्यावरती एक मेजर क्रिएट करतो. जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला टार्गेट्स भेटतात. बाबा एवढं टार्गेट अचीव झाले की नाही ते चेक करायचं, राईट. तुम्ही आधीच कॅल्क्युलेट करून ठेवणार टार्गेटेड व्हॅल्यू, बाबा माझी एवढी, मग तुम्ही नंतर रेव्हेन्यू कॅल्क्युलेट करा, मग तेव्हा तुम्हाला कळणार की बाबा आपण अचीव केले की नाही केले. ओके, तुम्ही तर जस्ट टार्गेटेड व्हॅल्यू देतो. काय करायचं मला टार्गेटेड व्हॅल्यू? 35% इन्क्रीज. काय लिहिणार टॅक्स? कशाला इंटू करायचं? 1.35 का? मल्टिप्लाय करायचं का? किती झालं? बोल, बरोबर चालली, बरोबर वेळ आहे. 1.35 का? राईट. 1.35 काय? आपलं किती पर्सेंट करायचं? 35% इन्क्रीज करायचं. म्हणजे काय? 100 प्लस 35 डिवाइड बाय 100 किती येतं? 135 बाय 100 किती? 1.35. तर मल्टिप्लाय बाय मी 1.35 केलं तर काय मिळणार मला? ऑटोमॅटिकली 35 इन्क्रीजचं टार्गेट भेटणार आहे, बरोबर. सो इथं काय करणार मी? टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू का? आपल्या टार्गेटेड कशाला द्यायची व्हॅल्यू? टोटल रेव्हेन्यूला द्यायची. त्यामुळे इथं काय सिलेक्ट केलं मी? फर्स्ट टोटल रेव्हेन्यू मल्टिप्लाय बाय किती? 1.35. जर आपलं 10% डिस्काउंट द्यायचं असेल तर आपण काय केलं असतं? 0.9. आठवत आहे का? स्टार्टिंगला बघितलं आपण स्टॅटिस्टिक्स, आठवत आहे ना? एंटर दाखव. हे काय टार्गेटेड व्हॅल्यू म्हणून मेजर आहे, राईट. त्या मेजर उचलतो ह्याच्यामध्ये किती? 34 मिलियन तुमची टार्गेटेड व्हॅल्यू झाली. किती? 34 मिलियन. बट हे 50 मिलियन अजून दाखवत आहे, राईट. 50 मिलियन काय दाखवत आहे? अजून दाखवत आहे. त्यामध्ये मी टार्गेटेड व्हॅल्यूला मॅक्झिमम व्हॅल्यू मध्ये टाकतो. गेलं का ते 50 मिलियन? आता अचीव किती झाले माझे? समथिंग 25 मिलियन. किती राहिले अजून? समथिंग काहीतरी 24 मिलियन, बरोबर ना? बरोबर का? नाही 9 मिलियन राहिले, समथिंग 9 मिलियन काहीतरी राहिले, राईट. हे असतं तुमचं गॉज. गॉज काय करतं? एक टार्गेटेड व्हॅल्यू शो करतं आणि ते अचीव झालं की नाही हे दाखवतं, राईट. अगेन मला एडिटिंग करायची. कुठे जाणार एडिटिंगला? अगेन फॉर्मॅट पेंटरमध्ये त्याला व्हिज्युअल बॉर्डर ऑन करतो, शॅडो ऑन करतो. टायटलला सेंटरला गॉज ऍक्सिस म्हणून आहे. तर गॉज ऍक्सिस तुम्ही त्याला मिनिमम किती घेऊ शकता, ऑटो किती, म्हणजे काय म्हणतात त्याला? व्हॅल्यू. ओके, नंतर कलर्स वगैरे आहे. फिल कलर कोणता आहे? त्याला ब्लॅक आला, बरोबर, आज छान दिसतंय. आणि टार्गेटेड कलर पण कोणता आहे? ब्ल्यू म्हणून लागतो, ब्लॅक. ओके, डेटा लेबल्स आहेत, ऑनच आहेत ऑलरेडी, राईट. टार्गेट लेबल पण ऑन, काही इश्यू नाही. आणि कॉल आउट व्हॅल्यू पण ऑन आहे. कॉल आउट व्हॅल्यू म्हणजे कोणती माहिती ना? ही वाली, त्याला आपण कॉल आउट व्हॅल्यू म्हणतो. ओके, क्लिअर? क्लिअर? मी टोटल रेव्हेन्यूचं टार्गेट ठरवलं. आता मला टोटल ऑर्डर्सचं टार्गेट ठेवायचं. टोटल ऑर्डर्सचं म्हणतो. कशाचं? टोटल ऑर्डर्सचं. टोटल ऑर्डर्सचं टार्गेट ठेवायचं 65% इन्क्रीज. किती? 65% इन्क्रीज. काय लिहिणार टॅक्स सगळ्या? 1.65. कशाने मल्टिप्लाय करणार? कशाला मल्टिप्लाय करणार? टोटल टोटल ऑर्डर्सला 1.65 ने मल्टिप्लिकेशन, राईट. टोटल ऑर्डर्स टार्गेट, टोटल
ऑर्डर्स बरोबर, नॉट ऑर्डर क्वांटिटी, टोटल ऑर्डर्स मल्टिप्लाय बाय 1.65. 1.65 आहे 165 डिवाइड बाय 100. ओके 1.65 येतो ना मॅथ्स एवढं. एंटर. आलं का टार्गेटेड व्हॅल्यू. हां टोटल ऑर्डर टार्गेटेड व्हॅल्यू. अगेन काय सिलेक्ट करणार मी, कोणतं विज्युअल सिलेक्ट करणार, गॉच. राईट त्यामध्ये फर्स्ट व्हॅल्यू मध्ये काय पास करणार, टोटल टोटल आणि 25 के ऑटो 50 घेतलं. आणि अजून मॅक्सिमम मध्ये टोटल ऑर्डर टार्गेटेड व्हॅल्यू किती पाहिजे होती 42 के, यहाँ पे टार्गेटेड व्हॅल्यू झाली होती. ओके फॉर्मॅट डायरेक्ट चेंज झालं सर ऑटोमॅटिकली. डायरेक्ट चेंज जादू. मला माझं टॉप सेलिंग प्रोडक्ट बघायचं बाबा. टॉप सेलिंग प्रोडक्ट कोणतं आहे, म्हणजे मी त्याची अजून जास्त ऑर्डर त्याला घेऊ शकतो, म्हणजे त्या स्टॉकमध्ये ठेवू शकतो. मला ते बघायचं. कसं बघणार टॉप सेलिंग प्रोडक्ट. टॉप सेलिंग प्रोडक्ट कसं ठरवता, राईट त्याची ऑर्डर क्वांटिटी जास्त तो काय झाला आपला टॉप सेलिंग प्रोडक्ट. काय घ्यायचं रेव्हेन्यू, आपण एखाद्याने बाईक घेतली, एकच बाईक घेतली पण ती आहे 1.5 लाखाची, तो टॉप सेलिंग प्रोडक्ट झालं का, नाही झालं. बट एक बॉटल आहे ती 20 घेतली, 20 आहे पण त्याचा रेव्हेन्यू 50,000 आहे, बट ऑर्डर्स जास्त वेळ कोणता झालाय, बॉटल झाली, म्हणजे तो काय असणार आपला टॉप सेलिंग प्रोडक्ट. जेव्हा टॉप सेलिंग प्रोडक्ट दाखवायचे असतं तेव्हा काय घेणार आपण नेहमी ऑर्डर क्वांटिटी. काय घेणार ऑर्डर क्वांटिटी. ओके मला काय शो करायचं, एक सिंगल व्हॅल्यू शो करायची. कोणतं व्हिज्युअल यूज करणार, कार्ड व्हिज्युअल. कोणतं कार्ड व्हिज्युअल. सांगा काय पुल आउट करायचं म्हणजे, काय काय पुल आउट करणार याच्यामध्ये फील्ड्स मध्ये. हा काय समजून काय 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 टाकणार फील्ड्स मध्ये, सांगा बरं जरा मला. नाही टोटल ऑर्डर नाही काय टाकायचं आतमध्ये, काय संबंध. मला काय दाखवायचं टॉप सेलिंग प्रोडक्ट, मग काय टाकणार याच्यामध्ये प्रोडक्ट नेम. मग टोटल ऑर्डर्स कुठे गेले तुम्ही, मग प्रोडक्टचं नाव दाखवायचं. टॉप सेलिंग प्रोडक्ट म्हणजे काय दाखवायला लागणार मला, प्रोडक्ट नेमच दाखवायला लागणार आहे बरोबर. कुठे येते प्रोडक्ट लुकअप मध्ये, प्रोडक्ट लुकअप, प्रोडक्ट नेम उचललं आणि टाकलं. हे ऑल पर्पज बाईक्स नाही ऑटोमॅटिकली आले अल्फाबेटिकल. बट मला काय दाखवायचं आहे, माझा टॉप सेलिंग प्रोडक्ट अकॉर्डिंग टू कशाचे, टोटल ऑर्डर्सचा, टोटल ऑर्डर क्वांटिटी, सॉरी टोटल ऑर्डर क्वांटिटी. राईट कुठे जाणार आपण, अगेन फिल्टर पे. अगेन मला काय ड्रॅग करावं लागेल परत प्रोडक्ट नेम, बरोबर ना. आलं मग बेसिक फिल्टरिंग. काय करायचं आहे टॉप एन किती बघू आपण, वन येते का ब्लँक नाही आलं सांगायचं. देन बाय व्हॅल्यू टोटल ऑर्डर क्वांटिटी. आलं ब्लँक नाही घेतलं.
कोणते? वॉटर बॉटल 30 OZ. आता मला याची ऑर्डर क्वांटिटी चेक करायची. काय करायची? ऑर्डर क्वांटिटी चेक करायची. अगेन कार्ड व्हिज्युअल, बरोबर. किती ऑर्डर झाले बघावं लागेल ना. ऑर्डर होते, किती ऑर्डर झाले ते बघावं लागेल. हे घालतो, याचा उचलतो, फॉर्मॅट पेंटर चेंज. सांगा ऑर्डर क्वांटिटी. टोटल ऑर्डर क्वांटिटी. देन प्रोडक्ट नेम का टोटल ऑर्डर क्वांटिटी? टोटल ऑर्डर क्वांटिटी. नाही ते काय घ्यायला प्रोडक्ट काय घ्यायला तुम्हाला कशाचं काढायचं? प्रोडक्टचं काढायचं. सो नेहमी प्रोडक्ट नेम घ्या. काय घेणार तुम्ही इथं? प्रोडक्ट नेम. पुढे गेलं प्रोडक्ट नेम चाललं इथे टाकलं, आलं का ऑटोमॅटिकली. तुम्ही सर्च पण करू शकता इथून डायरेक्टली. ओके, मी आता सर्च करतो वॉटर बॉटल, आलं 30 OZ काय ते सांगतो, सिलेक्ट करतो. किती क्वांटिटी? 7,900. तुम्हाला अगेन ते व्हॅल्यू वगैरे ट्रॅक करायला लागलं का? नाही लागलं, डायरेक्टली तुम्ही सर्च करून पण टाकू शकता. ओके, आता किती त्याच्या 7,000 समथिंग एवढ्या ऑर्डर झालेल्या आहेत. मला त्याचा रेव्हेन्यू पण बघायचा, किती रेव्हेन्यू जनरेट करून दिला आहे. अगेन काय करणार तुम्ही? कार्ड युजर सिलेक्ट करणार अगेन, बरोबर ना. देन टोटल रेव्हेन्यू टोटल रेव्हेन्यू हा आपला ओव्हरऑल टोटल रेव्हेन्यू. मग कशाचा बघतो? ते 7,937 बघायचा. राईट, काय करणार आहे? राईट, काय करणार? प्रोडक्ट नेम. नेम ओके. काय माझं? वॉटर बॉटल OZ किती आलं? 40K. मी काय इथं आपण एक बाईक घेतली आणि त्या बाईकची कॉस्ट ह्याच्यापेक्षा जास्त असेल, बट ते एकच ऑर्डर केली असेल ती बाईक, बरोबर. दिस इज युअर टॉप सेलिंग प्रोडक्ट. काय आहे? टॉप सेलिंग प्रोडक्ट. मला माझ्या आता 100 प्रोडक्ट्स दाखवायचे, टॉप 100 प्रोडक्ट्स. ओके, त्याची क्वांटिटी कशापेक्षा जास्त आहे? 5 पेक्षा जास्त आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन दाखवायचं तुम्हाला, तेव्हा यूज होतो ट्री मॅप. कोणता? ट्री मॅप. हेच आहे बघा, ट्री मॅप. त्याला तुम्ही हॅश मॅप काहीतरी म्हणता, राईट. ट्री मॅप. माझी क्वांटिटी किती? 5 पेक्षा जास्त आहे, राईट. मला 100 मध्ये दाखवायचे किंवा 50 दाखवायचे. मला काय दाखवायचे? टॉप 50 दाखवायचे. ओके, अगेन ह्याच्यामध्ये काय कॅटेगरी विचारतोय, व्हॅल्यूज विचारतोय, डिटेल्स आणि टूल टिप समथिंग काहीतरी विचारतो, राईट. मी इथे कॅटेगरीमध्ये काय टाकणार? प्रोडक्ट नेम, राईट. काय टाकणार? प्रोडक्ट नेम. आणि व्हॅल्यूज मध्ये रेव्हेन्यूच्या अकॉर्डिंग बघायचं मला, मग काय टाकणार मी? रेव्हेन्यू. काय टाकणार? टोटल रेव्हेन्यू. आले सगळे प्रोडक्ट्स आले जवळजवळ, जेवढे असतील तेवढे. पण मला किती दाखवायचे? टॉप किती दाखवायचे? 20. टॉप 20. अगेन फिल्टर मध्ये जाणं, कशावर दाखवायचं आपल्याला? प्रोडक्टवर दाखवायचं. बेसिक फिल्टर किती? टॉप N 50, सॉरी 20. कशाच्या अगेन्स्ट? टोटल रेव्हेन्यूच्या अगेन्स्ट उचला आणि व्हॅल्यू मध्ये टाका. इथून उचला, व्हॅल्यू मध्ये टाका, अप्लाय फिल्टर. झालं का चेंज? ऑटोमॅटिक झालं का? ज्याचे जे टॉप 50 प्रोडक्ट 20 प्रोडक्ट्स दिसतात जे असतील ते. माउंटेन बाईक बघा, किती 1,00,000 किती 12,41,000 कमी वेळ विकली गेली असं, पण त्याची प्राइस किती जास्त आहे. आपण रेव्हेन्यूच्या अकॉर्डिंग बघतो. कशाच्या अकॉर्डिंग बघतोय? रेव्हेन्यूच्या अकॉर्डिंग बघतोय. अगेन फॉर्मॅट पेंटर घेतो. क्लिअर. आता जेव्हा मी एखादं होवर करतोय,
राईट. ते तुम्हाला राईटला इन्फॉर्मेशन दिसते काय, ते प्रोडक्ट नेम अँड त्याचा टोटल रेव्हेन्यू. राईट, काय दिसतंय, प्रोडक्ट नेम अँड टोटल रेव्हेन्यू. मला याचे टोटल ऑर्डर्स पण बघायचे बाबा किती वेळा ऑर्डर्स झाले. राईट, तेव्हा यूज होतं टूल टिप. टूल टिप म्हणजे काय, जे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. काय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. आता या टूल टिप मध्ये मी टोटल ऑर्डर क्वांटिटी ट्रॅक करतो. काय करतो, टोटल ऑर्डर क्वांटिटी ट्रॅक केलं. मी जस्ट होवर करतो, आलं का, टोटल ऑर्डर क्वांटिटी पण आली. फर्स्ट काय आलं, टोटल रेव्हेन्यू, देन काय आली, टोटल ऑर्डर क्वांटिटी. ओके, देन टोटल प्रॉफिट पण ट्रॅक करतो याच्यामध्ये. काय करतो, टोटल प्रॉफिट पण ट्रॅक करतो. टोटल प्रॉफिट पण ट्रॅक केलं, आलं. त्यानंतर होणार प्रॉफिट. राईट, एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आल्या. बट ही जी इन्फॉर्मेशन दाखवते ते मला कशा फॉर्मॅटमध्ये दाखवते, का टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दाखवते. राईट, जे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते ते कशामध्ये दाखवते, का टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दाखवते. मला ते काय व्हिज्युअल्समध्ये दाखवायचे. कशामध्ये दाखवायचंय, व्हिज्युअल्समध्ये. तेव्हा यूज होतो टूल टिप. टूल टिप कसा क्रिएट करायचा, एक न्यू पेज घ्यायचं. ठीक आहे, काय घ्यायचं, एक न्यू पेज घ्यायचं. इथं पेजची इन्फॉर्मेशन आहे सगळी. कॅनव्हास सेटिंग, पेज इन्फॉर्मेशन, कॅनव्हास बॅकग्राऊंड. कॅनव्हास म्हणजे तुमचं हे झालं, त्याची सगळी सेटिंग आहे. मी जातो कॅनव्हास सेटिंगमध्ये. तो मला इथं विचारतो टाईप. आता टाईप काय आपला 16:9. जेव्हा मी त्याला क्लिक करेल, इथं टूल टिप म्हणून ऑप्शन आहे, त्या टूल टिपला सिलेक्ट करतो. केलं, लगेच तो कॅनव्हास छोटा झाला. राईट, का आपल्याला एक सिंगल व्हिज्युअलच दाखवायचं ना, एक सिंगल व्हिज्युअल डिनोट करायचं. बरोबर. ओके, ह्याच्यामध्ये मी घेतो एक बार चार्ट किंवा कॉलम चार्ट काय. ओके, त्या कॉलम चार्ट मध्ये दाखवतो एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. सांगा काय पास करणार, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस मध्ये प्रोडक्ट नेम आणि टोटल रेव्हेन्यू, हे तर फिक्स पास करणार आहे. कुठे एक्स एक्सिसला काय आणि वाय एक्सिसला काय. शुअर, बरोबर आहे का, प्रोडक्ट नेम एक्स एक्सिसला. आणि माझ्याकडे तिकडे टोटल रेव्हेन्यू तर दाखवलं मी, मला इथं टोटल ऑर्डर्स दाखवायचे किंवा टोटल प्रॉफिट दाखवायचे. वाय एक्सिसला काय दाखवणार, टोटल प्रॉफिट, टोटल. आले समजून काय, ते तुमच्या बाईक्स वगैरे किती प्रोडक्ट, 101 प्रोडक्ट्स आहेत, राहू द्याला आता असंच. 100 प्रोडक्ट असतील ना, प्रोडक्ट नेम 100 आहेत. राईट, केलं टूल टिप सिलेक्ट, टूल टिप झालं क्रिएट. अगेन मी प्रोडक्ट समरीच्या पेजवर जातो. राईट, व्हिज्युअलला सिलेक्ट करतो. जेव्हा मी व्हिज्युअलला सिलेक्ट करेल, ओके, इथं टूल टिप म्हणून एक ऑप्शन दिसतंय प्रॉपर्टीज मध्ये. फॉर्मॅट पेंटर मध्ये गेलो, फर्स्ट काय करायचं, व्हिज्युअलला सिलेक्ट करायचं, देन फॉर्मॅट पेंटर मध्ये जायचं. ओके, प्रॉपर्टीज मध्ये जायचं, देन टूल टिप्स इथं ऑप्शन आहे. इथं ऑफ असेल तुमचं टूल टिप, त्याला ऑन करायचं. जेव्हा मी ऑन करेल आणि ओपन करेल, तिथं टाईप दिसतंय रिपोर्ट पेज आणि पेज ऑटो म्हणून दिसतंय. जेव्हा मी ऑटोवर सिलेक्ट करेल तेव्हा काय दाखवते मला, पेज 4. पेज 4 का दाखवतंय, टूल टिप कुठे क्रिएट केलं आपण, पेज 4ला. आता ते पेज 4ला जस्ट सिलेक्ट करतो मी. केलं सिलेक्ट अँड जस्ट माउंटेन बाईकवर होवर करतो. कसं दाखवतं, राईट. राईट, बट आता जी इन्फॉर्मेशन दाखवते आपल्याला, ते कशामध्ये दाखवते, जस्ट एक रेंज मध्ये दाखवते. त्यासाठी आपल्याला काय ऑन करावं लागेल तिकडं, डेटा लेबल्स. जेव्हा डेटा लेबल्स ऑन करताल तुम्ही, ते ऑटोमॅटिकली एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दाखवेल. राईट, मी अगेन त्या टूल टिपला जातो. ठीक आहे, त्या टूल टिपला जातो, त्या कार्डला सिलेक्ट करतो. ठीक आहे, मला काय ऑन करावं लागेल, डेटा लेबल्स गेले. हां, दिसले दिसले, डेटा लेबल्स ऑन. आता प्रत्येक लेबल्स आले, डेटा लेबल्स आले. ओके, अगेन मी जातो प्रोडक्ट समरीला, अगेन होवर करतो. आले 0.24 एक्झॅक्ट व्हॅल्यू, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. कशा थ्रू, टूल टिप थ्रू. टूल टिप काय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं. काय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड. छान आहे. जागा घेतली का नाही एक्स्ट्रा व्हिज्युअलला, नाही घेतली. डायरेक्ट आपण इकडं पेजला जावं लागलं का, आपल्याला नाही जावं लागलं. जस्ट होवर करतोय मी, समोरचा पण खुश, तुम्ही पण खुश. जर तुम्हाला तुम्ही इंटरव्ह्यू गेला आणि तुम्ही जर हे सगळे फॉर्मॅट वापरले ना, तुम्हाला एका झटक्यात सिलेक्ट करतो. पुढे मागं पण बघणार नाही तुम्हाला सिलेक्ट करायला, एका मिनिटात सिलेक्ट करून टाक. हे फीचर्स माहितीच नाही तुम्हाला, बघा जाऊ युट्यूबला बघा, नाही भेटत.
ओके क्लिअर, टूल टिप क्लिअर आहे पक्का. अजून काय घेतलं आपण? गॉज एक घेतला. गॉज काय यूज करायचं कळालं, टॉप प्रोडक्ट्स कसे फाइंड आउट करायचं कळालं, राईट. मी तर कस्टमर समरी क्रिएट केली, पेज 3 ला काय मॅप क्रिएट केला, राईट. मॅप लिहितो, मॅप समरी, कस्टमर समरी क्रिएट केली, प्रोडक्ट समरी क्रिएट, राईट. मला आता प्रोडक्ट समरीवरून कस्टमर समरीवर जायचं, कस्टमर समरीवरून मॅप समरीवर जायचं, राईट. का आलं? प्रोडक्ट समरीवरून कस्टमर समरी आणि कस्टमर समरीवरून मॅप. हे का म्हणतोय मी, जेव्हा तुम्ही रिपोर्ट शेअर करता तेव्हा हे सगळे पेज हाईड असतं, फक्त जे समरीचं पेज आहे ना ते फक्त विजिबल असतं. ओके, बाकी सगळे काय असतात, हाईड असतात आणि फक्त समरीचं पेज ऑन असतं. तेव्हा यूज मध्ये येतं ऍक्शन बटन. काय येतं? ऍक्शन बटन. ओके, मी आता प्रोडक्ट समरीवर जातो आणि एक इमेज घेतो. ओके, इन्सर्ट मध्ये जाणार आणि इमेजवर सिलेक्ट करतो, राईट. इमेजवर मी देतो कस्टमर, माझ्याकडे इमेज. ओके, हे कस्टमरची इमेज. जे काही तुमचे आयकॉन्स येतील ते नेहमी लेफ्ट साईडला येतील या बारमध्ये. ओके, आता या बटनला काय करायचं, मला ऍक्शन द्यायचं. ह्या काय झालं, एक नॉर्मल एक काय यूज केलंय मी, एक इमेज घेतली. ओके, म्हणजे एक बटनच झालं माझं की बाबा ह्याच्यावर जेव्हा मी क्लिक केलं त्या कुठे जायला पाहिजे, कस्टमर समरीला जायला पाहिजे. मी जस्ट त्या बटनला सिलेक्ट करतो, ओके, किंवा त्या इमेजला सिलेक्ट करतो, केलं. फॉर्मॅट पेंटर मध्ये आलो, कुठे आलो, फॉर्मॅट पेंटर मध्ये आलो. देन इथं ऍक्शन म्हणून आहे काहीतरी, दिसतंय एसक्यूएल. इथं काय आहे, ऍक्शन म्हणून आहे. त्या ऍक्शनला ऑन करतो, केलं ऍक्शनला ऑन, क्लिक करतो. आपल्याला काय करायचंय, नॅव्हिगेशन करायचंय. इकडून त्या पेजला तिकडून त्या पेजला काय म्हणतात, नॅव्हिगेट करणं म्हणतोय. त्यामुळे काय सिलेक्ट करणार तुम्ही, पेज नॅव्हिगेशन. डेस्टिनेशन पेज काय पाहिजे, म्हणजे कुठे जायला पाहिजे ते, कस्टमर समरीला. कस्टमर समरीला क्लिक करतो, झालं. त्या बटनला आपण काहीतरी ऍक्शन दिले. मी जस्ट तिथं होवर करतो माझा माऊस, काय म्हणते कंट्रोल प्लस क्लिक, कंट्रोल आणि क्लिक दाबतो, कुठे गेलो डायरेक्टली कस्टमर पेजला. आहे की नाही छान. अगेन पेज 4, सॉरी प्रोडक्ट समरीला जातो. मला प्रोडक्ट समरी कुठे जायचंय, मॅप समरीला जायचं. कुठे जायचंय, मॅप समरीला. अगेन इमेज घेतोय, कुठे इमेज घेणार, कुठून घेणार, इन्सर्ट मध्ये. कुठून घेणार, इन्सर्ट मध्ये जाऊन इथं मॅप्स म्हणून काहीतरी आहे, ओके म्हणून. काय करणार अगेन, मला काय करायचं, ह्याला ऍक्शन द्यायचंय. अगेन काय करणार, ऍक्शन, फॉर्मॅट पेंटर, देन ऍक्शन. ऍक्शनला ऑन करतो, देन टाईप कोणता आहे त्याचं, काय करायचं आपल्याला, नॅव्हिगेट करायचंय. काय करायचंय, नॅव्हिगेट करायचं. त्यामुळं पेज नॅव्हिगेशन. डेस्टिनेशन कुठं, मॅप समरीला. ओके, अगेन होवर करतो इथं, काय म्हणते कंट्रोल प्लस क्लिक, कंट्रोल क्लिक, पुढे गेलं मॅप समरीला ऑटोमॅटिक. कळालं ऍक्शन कसं वर्क करतं, ऍक्शन बटन्स कसे असतात, कळालं. ऑनलाईन अभिजित, अभिजित, Yes, sir. ओके. हर्षदा, Yes, दिव्या, sir. हर्षदा, विद्या,
हो सर. बोर होत पहिले बोरच होतं डॅशबोर्ड बनवताना ऑनलाईन फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचे. नाही सर, उलट मजा येते. हा का? सिरियसली मजा येते, मस्त आहे. आता नवीन नवीन गोष्टी माहित झाल्या ना, अजून मज्जा येईल तुम्हाला. ओके, नाही माहित झालं का? वरनं गेलेले आहेत. टाकून गेलं आणि सोपं आहे. नक्की. सॉरी दीदीचा कॉल. म्हणजे काय टायमर लागतो? हा नाही रे, आता ती किती वाजता इकडं? दररोज टायमर लावायचा. हा येतो सकाळी, जेवण वगैरे करून कॉल करते ती. 11 वाजले असते रात्रीचे. ठीक आहे, का आलं? उद्या एक लेक्चर होईल आणि परवा एक लेक्चर होईल. आय थिंक 2 दिवसच आहे आपल्याकडं. ठीक आहे, सगळे ऑफलाईनला या, नंतर तुम्ही मोकळेच होणार आहे. ठीक आहे, उद्या आपण इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघणार आहे, जे की तुम्ही यूट्यूबला बघा, कुठेही बघा, तुम्हाला भेटणार नाही. आता लिहून देतो पेपरवर, नाही भेटणार. उद्या सगळे या, अटेंड करा लेक्चर, अँड देन रो लेवल सिक्युरिटी बघणार आहे. आणि अजून एक राहिली कन्सेप्ट मॅनेज पॅरामीटर्स म्हणून, ते एक इम्पॉर्टंट आहे. उद्या मॅनेज पॅरामीटर, एक हिडन कन्सेप्ट जे तुम्हाला सांगेल उद्या, ती आणि रो लेवल सिक्युरिटी, एवढे 3 कन्सेप्ट राहिले. तुमचं बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण क्लिअर आहे, पूर्ण क्लिअर झालंय. पॉवर तुम्ही युट्यूबला जावा, प्लेलिस्ट सर्च करा, तुम्हाला अशी प्लेलिस्ट कुठं भेटणार नाही माझ्यामध्ये, तर एवढे डिटेलमध्ये भेटली नाही भेटणार, खरं नाही भेटणार. तुम्ही जाऊन बघा, बिंदास बघा. सांगितलं होतं असं वरच्यावर. वरच्यावर सांगतात सगळे. हा, वरच्यावर किती 2 मिनिटाचा व्हिडिओ असतो, वरच्यावर सांगतात. बट ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करायचं हेच माहिती नाही. बघितले असे व्हिडिओ, पण मोस्ट ऑफ द टाइम प्रोजेक्ट तेव्हा करतो लाईव्ह प्रोजेक्ट तेव्हाच करता येत. बट आधी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असलं का बेटर असतं. बघ हे कुठं आहे, ते कुठं आहे, हे का, हे कशासाठी करतोय, हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. बाबा मला हे टूल टिपच माहित नाही, काय करतोय, फक्त करतोय, फायदा काय? राईट, फायदा काय त्याचा? बरोबर ना? ओके, इंटरव्ह्यू विचारतात टूल टिप म्हणजे काय, नॅव्हिगेट कसं करायचं, बटन्स वगैरे. फिक्स इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स. गॉज कशासाठी यूज करतो, KPI कशासाठी यूज करतो, टेबल कशासाठी यूज करतो, पाय चार्ट, डोनट चार्ट कशासाठी यूज करतो, सांगितलंय तुम्हाला. कार्ड कशासाठी यूज करतो, ट्री मॅप कशासाठी यूज करतो. अजून काय झालं आपलं? KPI कार्ड कशासाठी यूज करतो. अजून काय राहील? लाईन चार्ट कशासाठी यूज करतो. बार चार्ट आणि कॉलम चार्ट कशासाठी यूज करतो. राईट, कशासाठी? कम्पॅरिझनसाठी. माझ्या 2 प्रोडक्ट्स आहे, A आणि B, मला दोन्ही कम्पेअर करायचं, तर बार चार्ट आणि कॉलम चार्ट यूज करतो. ओके, क्लिअर सगळ्यांना? पक्का समजतं आता? पण जेवढं आपण घेतलंय फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत कळलंय सगळ्यांना नक्की? कुठे काय प्रॉब्लेम होता, काय होता, आत्ताच सांगा नक्की. कुठे प्रॉब्लेम होता नक्की? त्याच्यामुळे रिव्हिजन घ्यायची का रे? कशामध्ये? फॅक्ट टेबल आणि ह्याच्यामध्ये घेऊ एखादी रिव्हिजन. आपली मागच्या रिव्हिजन कशावर झालेली? दॅट्स झाली टोटल फॉलोअर डेटा मॉडेलिंगचे क्वेश्चन त्याच्यामध्ये होते. हा, डेटा मॉडेलिंग पण झाले आपले होते रिव्हिजन. अरे आता प्रोजेक्ट देणार आहे ना मी, तेव्हा तुम्हाला कळेल. तेव्हा तर एवढे फॅक्ट टेबल्स आहेत ना, तुम्हाला कोणता सेंटरला घ्यायचं हे इम्पॉर्टंट आहे तुमच्या. 3 फॅक्ट टेबल आहेत त्यामध्ये. ठीक आहे, 3 फॅक्ट टेबल आहे आणि बाकी सगळे डायमेन्शन टेबल्स. एवढं पण सांगतो सर. मस्त आहे, लिमिटेड डेटा आहे पण डोकं चालवलं मस्त. तिथं फक्त मॉडेलिंगला वेळ लागतो, बाकी इझी. मॉडेलिंगला थोडा वेळ लागतो, डोकं चालवतं बाबा हे कुठं ते कुठं. रिक्वायरमेंट मी नाही देत, तुम्ही बनवू शकता तुमच्यानुसार. ते बेटर राहतं रे, तुमचं डोकं चालतं. मी रिक्वायरमेंट तुम्ही तेच टाकणार ChatGPT उचलून दे बाबा, दिलं ChatGPT ने. हेच करतात, मी सांगतो ना, हेच करतात मुलं, दुसरं काय नाही करत. तर तुम्ही तुमचं डोकं चालवा, तुम्ही फक्त डेटा सेट देता. डेटा मॉडेलिंग तुम्हाला करायची, डेटा क्लिनिंग तुम्हाला करायची, हे सगळं तुम्ही करता. ठीक आहे, ऑनलाईन क्लिअर?
अभिजित लेक्चरला जाऊ शकतो तू, एसक्यूएलचं चालू झालंय. हॅलो. हा सर. हा, एसक्यूएलचं लेक्चर चालू झालंय, जाऊ शकतो म्हणून. हो सर. येस. ते जॉईन करायचं. हो हो, जॉईन करतो. ओके. देव फोटो काढून घेणार त्यांचा, नाही तर हे सगळे आहेत तेच कालचेच आहेत सगळे, तेच टाकशील होतं. त्या दिव्याला पण ऍड कर बाबा, तिला काल विसरलं तू. ऑनलाईन